नमस्कार प्रेक्षकांनो. आज तुमच्या समोर येण्याचं एक विशेष कारण म्हणजे मला एक शासकीय यंत्रणेतला अनुभव तुमच्या समोर सांगायचा आहे. काही मंडळींना आपल्या हा अनुभव आलेलाही असेल. अनुभव असा आहे की शासकीय यंत्रणेत होतं काय, एखादा अधिकारी काही कारणास्तव निवृत्त होतो, बदली होते किंवा वैद्यकीय रजेवर काही दिवसासाठी जातो, तर त्याच्या पदाचा कार्यभार दुसऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला जातो. मग आता होतं काय, वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्या तात्पुरता दिलेला कार्यभार सांभाळताना ज्यावेळेस जो अधिकारी त्या पदावर नियुक्त होता, ज्यावेळेस काही लोकांची कामं अडली होती, ती करून घेण्यासाठी त्यांना आता सुवर्ण संधी आहे. आता ज्या वेळीस पदसिद्ध अधिकारी त्या पदावर होताना जी कामं अडखळली आहे, ती जर नियमात बसत असेल, तर ती मंजूर होतात किंवा मार्गी लागतात. कुठलाही अधिकारी नियमात बसणारं काम तुम्हाला अडवत नाही सहसा. त्यामुळे आता ही लोकं ज्यांची कामं अडली होती, त्यांना ही सुवर्ण संधी आहे. त्यावेळेस ही लोकं काय करतात, पुन्हा ती कामं घेऊन येतात आणि आपलं काम करून घेतात. आता हे काम करून घेण्यासाठी त्यांना काही लोकं विशिष्ट प्रकारे मदत करतात. म्हणजे विभागातली लोकं त्यांना सांगतात, की नवीन अधिकारी आले आहे. तुमचं जे काम राहिलं होतं, ते तुम्ही आता करून घेऊ शकता. यावेळेस होतं असं, की त्या अधिकाऱ्याला 2-2 पदाचा किंवा त्यापेक्षा जास्तही पदाचा कार्यभाग सांभाळावा लागतो. आणि ते शक्य नसल्यामुळे त्यावेळेस त्याचा जर त्या प्रकरणाशी संबंध नसेल, तर तो जाहीर सांगतो, की माझा या प्रकरणाशी संबंध नाही. ज्यावेळेस पदाधिकारी येतील, तर तुम्हाला ते त्यांच्याकडनं करून घ्यावं लागेल. आत्ता माझ्याकडनं काय होतं ते सांगा. पण शक्यतोवर त्या वेळी त्या पदावरचे ते पदसिद्ध अधिकारी असतात आणि त्यांना ते काम करून द्यावं लागतं. त्यामुळे यावेळेस काय होतं, जी कामं नियमात बसणारी नसतात, ती सुद्धा होऊन जातात. काय वाटतं तुम्हाला या अनुभवाविषयी? असं खरं होतंय का यंत्रणेत? तुम्ही कधी अनुभवलंय का? तुमचा अनुभव काय सांगतोय नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.